श्री स्वामी समर्थ मंडळी. चला तर आज आपण अगदी झटपट आणि मस्त हॉटेलपेक्षा सुंदर अशी घरीच पुडी भाजी कशी बनवते ते बघूया. तर इथे मी घेतली कढईमध्ये टाकून घेतले तेल आणि त्यानंतर टाकून घेते जिरे मोहरी आणि आता मी इथे कांदा लसणाची पेस्ट बनवून घेते ते टाकून घेते. अगदी कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी अशी ही भाजी मी कशी बनवते ती नक्कीच व्हिडिओ स्किप न करता बघूया. तर त्यानंतर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आपल्याला. जे वाटण बनवलं ते अगदी कमी वाटण बनवलेलं मी जास्त, पण त्याच्यासाठी काही हे न करता कमी वाटणामध्ये आणि अगदी सुंदर अशी आपली इथे भाजी तयार होते. तर त्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचं आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत. त्यानंतर मी इथे टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली ते टाकून घेतलेली आणि एकीकडे मी कुकरमध्ये ना एक बटाटा आणि हरभरे उकडत ठेवलेलेच आहे. म्हणजे आपल्याला झटपट भाजी बनवायची त्यामुळे दोन्ही कामं सोबतच करते. एकीकडे ते उकडेपर्यंत इकडे आपली फोडणी देऊन घेते. त्यानंतर इथे 2 चमचे मी मिरची टाकून घेतली आणि 2 चमचे मसाला, घरगुती मसाल्यांचाच वापर केला आहे. इथे मी दुसरा कोणताही मसाला न वापरता अगदी घरच्या मसाल्यांमध्येच ही भाजी बनवते, पण तरी देखील इतकी सुंदर त्याला तरी पण येते आणि चव पण लागते. त्यानंतर फक्त इथे मी तेजपानं आधीच थोडेसे परतून घेतलेले होते तेलामध्ये ते टाकून घेतले आणि व्यवस्थित आता इथे आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तर त्यानंतर इथे व्यवस्थित आता मसाला इकडे परतलेला आहे. तर तिकडे मी कुकर गार करत ठेवलेलंच आहे. तर इकडे कोथिंबीर टाकून घेते. मी कोथिंबीर शक्यतो आहे ना म्हणजे फोडणीला नाही टाकत, वरतून टाकते, कारण मसाला फोडणीमध्ये टाकल्यानंतर आहे ना आपली ती कोथिंबीर काळी पडते. त्यामुळे शक्यतो फोडणीला न टाकता वरूनच टाकायची कोथिंबीर, जेणेकरून ती मस्त हिरवी राहते आणि तिचा सुगंध नंतर फोडणीमध्ये टाकल्यानंतर तो राहत नाही. वरतून टाकल्यानंतर मस्त सुवास पण येतो कोथिंबीरीचा. त्यानंतर 2 चमचे इतकं मीठ टाकून घेतलंय. तर बघा आता व्यवस्थित असं आपल्या इथे भाजी दिसत आहे. त्यानंतर मी टाकून घेते कुकर गाळ झाल्यानंतर त्यातले हरभरे काढून घेतले ते याच्यामध्ये टाकून घेतले आणि काही जे राहिलेले त्याची मी पेस्ट बनवलेली, कारण आपल्याला भाजी मस्त घट्ट येण्यासाठी हरभऱ्याची पेस्ट जे थोडे हरभरे घेतले त्याची पेस्ट बनवून घेतली ती आता टाकून घेते. यामुळे काय होतं माहिती का, भाजी पण आपली टेस्टेड तर लागतेच म्हणजे आणि घट्टपणा पण येतो तिला आणि त्याचा अर्क आपल्या भाजीमध्ये उतरतो. हे जे हरभरे बारीक करून घेतले तर त्यासाठी मी ही ट्रिक वापरते. आणि त्यानंतर मी एक बटाटा जो घेतलेला होता तो मस्त असा उभे काप करून घेतले त्याचे आणि ते आता व्यवस्थित परतून घेते. त्याची मी शक्यतो उभाच बटाटा टाकते, कारण तो दिसतो छान भाजीमध्ये आणि त्यामुळे मी असा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर लागता आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये अजून देखील तुम्ही पाणी ॲड करू शकता, कारण आपण हरभऱ्याची ते बारीक करून घेतलेले आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला अजून घट्टपणा येऊ शकतो भाजीला. तुम्हाला लागता तुम्ही जर असे हरभरे बारीक करून टाकले तर मस्त भाजी घट्ट होत चालते. त्यानंतर मी वरून पुन्हा कोथिंबीर टाकलेली आहे. तर अशी वरून कोथिंबीर टाकली तर भाजीला दिसते पण छान आणि हे बघा मस्त तरीदार अशी आपली भाजी इथे तयार झालेली. त्यानंतर टम्म फुगलेले आपल्या इथे पुड्या पण तयार झाले. बघा किती सुंदर आपली इथे पुडी भाजी तयार झालेली, अगदी सुंदर अप्रतिम. खरंच इथे खूप छान भाजी तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही अशी भाजी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सर्व.